अखिल हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशाला ज्यांनी संविधान दिलं, लोकशाही दिली आणि समाजाला आणि समाजातल्या शेवटच्या माणसाला ज्यांनी जगण्याची संधी दिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या सत्कारासाठी आज आपण सर्व लोक या ठिकाणी जमलो. आपल्या सर्वांचेच अत्यंत लाडके नेते आणि भारत देशाचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आदरणीय रामदासजी आठवले, त्यांच्या सुविद्य पत्नी सीमाताई, मुलगा अजित, या कार्यक्रमाकरता प्रामुख्याने उपस्थित झालेले आमचे सहकारी श्री विनोद तावडेजी, सन्माननीय श्री सुमंतरावजी गायकवाड, सन्माननीय खासदार राहुलजी शेवाळे, भंते राहुल बोधीजी, सन्माननीय अविनाश महातेकरजी, श्री भूपेश थुलकरजी, तानसेन ननावरेजी, राजाभाऊ सर्वदेजी, बाबूराव कदम, गौतमजी सोनवणे, एस यादव, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम या महाराष्ट्रातला आपला प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय आठवले साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. देशाच्या इतिहासामध्ये एक मोठा सन्मान आठवले साहेबांच्या रूपानं महाराष्ट्राला मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर अशा प्रकारचा सन्मान या ठिकाणी कोणाला मिळाला नव्हता. पण आज माननीय मोदीजींच्या माध्यमातून इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा हा एक अत्यंत महत्वाचा सन्मान माननीय आठवले साहेबांना मिळाला, ही आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे मगाशी सुमंतरावजींनी म्हटलं की कोणीतरी विचारतं की आठवले कोण? रामदास आठवले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ढाण्या वाघ. काँग्रेस राष्ट्रवादीवाले त्यांच्या वाटी गेले तर त्यांनी केली त्यांची राख. आठवले साहेबांसोबत बसलं की असं होतं. आपणही कविता करायला लागतो. खरं म्हणजे ज्यावेळी आठवले साहेबांनी हा निर्णय घेतला की महायुतीच्या सोबत यायचं, एक अत्यंत कठीण अशा प्रकारचा निर्णय होता. आणि त्यावेळी आठवले साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा निर्णय मी स्वतः करता घेत नाहीये. मला हे माहिती आहे की या निर्णयानंतर काही लोक मला टार्गेट करायचा प्रयत्न करतील, पण इतके वर्ष ज्यांच्यासोबत मी राहिलो त्यांनी समाजाला जो न्याय द्यायला पाहिजे तो न्याय दिला नाही. समाजाचा वोट बँकेकरता वापर केला, पण निवडणुका संपल्यानंतर कधीच समाजाकडे मागे वळून पाहिलं नाही. आणि म्हणून मी आता ठरवलंय एक पर्यायी राजकारण मी उभं करणार आहे. एक असं राजकारण मी उभं करणार आहे की ज्या लोकांना वाटतं की आमच्याकडे पर्यायच नाहीये आणि त्यामुळे आम्हाला कसंही ओढून नेता येतं, त्यांना मी दाखवून देणार आहे की आमच्यात शक्ती आहे, आमच्यात पर्याय आहे, आम्ही पर्याय उभा करू शकतो. आणि त्यानंतर आठवले साहेबांनी निर्णय घेतला. काही लोकांनी टीका केली. आठवले साहेब पुण्याला गेले, नागपूरला गेले,
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये मोठे मोठे मेळावे आठवले साहेबांनी केले आणि त्या प्रत्येक मेळाव्यामध्ये समाजाने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि सांगितलं आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही घेतलेला निर्णय हा समाजाकरता समाजाच्या हिताकरता घेतलाय. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या महायुतीची एक वाटचाल त्यांच्या नेतृत्वात सुरू झाली. मला आठवतं माननीय मुंडे साहेब, उद्धवजी, आम्ही सगळे बसलो होतो, मी पक्षाचा अध्यक्ष होतो आणि आठवले साहेबांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाची एक जागा त्या ठिकाणी निवडून येणार होती, शिवसेनेची एक जागा निवडून येणार होती आणि आठवले साहेबांना जागा द्यायची तर कुठली तरी एक जागा ही पक्षाने सोडली पाहिजे. मुंडे साहेब मला म्हणाले की आज आठवले साहेबांसारखा व्यक्ती हा आपलं सगळं पणाला लावून या ठिकाणी आलाय, चला आपण दिल्लीला जाऊ, आपल्या नेत्यांना सांगू. त्यावेळेस प्रकाश जावडेकर त्या जागेवर खासदार होते, पक्षाच्या नियमाप्रमाणे त्यांना दुसरी टर्म देणं आवश्यक होतं. आम्ही दिल्लीला गेलो, विनोदजी होते, मी होतो. मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही राजनाथजींना भेटलो, मोदीजींना भेटलो, व्यंकय्या नायडूंना भेटलो, अडवाणीजींना भेटलो आणि त्यांना सांगितलं की पार्लमेंटरी बोर्डासमोर आम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव आणतोय आणि आम्हाला असं वाटतंय की ज्या आठवले साहेबांनी या ठिकाणी आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्यासोबत येण्याचा निर्णय केला, त्यांना आपण राज्यसभेवर पाठवलं पाहिजे. आणि मला आनंद वाटतो ते मोदी साहेब असतील, ते राजनाथजी असतील किंवा व्यंकय्याजी असतील, अडवाणीजी असतील, गडकरीजी असतील, सगळ्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. आणि एवढंच नाही तर स्वतः प्रकाश जावडेकरांना आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं की आज ही अशा अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. तेही सहर्ष म्हणाले की आज माझ्यापेक्षा जास्त आवश्यकता आपल्या महायुतीला या ठिकाणी आठवले साहेबांची आहे. आणि एकमताने निर्णय त्या ठिकाणी झाला आणि आठवले साहेब हे राज्यसभेवर त्यावेळी गेले. आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक मोठा झपाटा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध एक तुफान सर्व नेते मंडळींनी मिळून त्या ठिकाणी उभं केलं आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये परिवर्तन झालं. ही गोष्ट खरी आहे की आठवले साहेब यांच्यामध्ये ती शक्ती आहे की ते ज्या बाजूने जातात सत्ता त्या बाजूने जाते. ती सत्ता त्या बाजूने नेण्याचा त्यांची हातोटी आहे आणि अतिशय निडरतेनं आठवले साहेबांमधला सगळ्यात मोठा गुण जर काही असेल, राजकारणामध्ये अनेक वेळा लोक राजकीय भीतीनं स्पष्ट बोलत नाहीत, पण आठवले साहेब जे मनात आहे ते बोलताना कधी घाबरत नाहीत. जे आहे ते आहे. त्यांच्या खास शैलीमध्ये हसत खेळत पण अतिशय मार्मिक अशा प्रकारचं आठवले साहेबांचं वक्तव्य असतं. आणि खरं तर मी या सगळ्या वाटचालीमध्ये खूप आमची जवळीक वाढली आणि मी हे सांगू शकतो, आठवले साहेब हा केवळ उत्तम नेता नाही आहे, हा एक उत्तम व्यक्ती देखील आहे. एक व्यक्ती म्हणून त्यांच्यातले जे गुण आहे ते जवळून पाहायची संधी मला मिळाली. राजकीय व्यवस्थेची अतिशय परफेक्ट ओळख असलेला, अतिशय चांगलं ज्ञान असलेला, संविधान आणि सर्व विषयांची अतिशय चांगली माहिती असलेला, पण त्याच वेळी आपल्या सहकाऱ्यांवर प्रचंड प्रेम करणारा आणि आपल्या मित्रपक्षांच्या अडचणीमध्ये त्यांच्याकरता धावून जाणारा अशा प्रकारचा नेता हा मी आठवलेजींच्या रूपानं बघितला. आणि म्हणून मला केवळ त्यांच्यासोबत आमची युती झाली नाही,
ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, मोठ्या भावासारखे आहेत, पण आठवले साहेबांच्या रूपानं एक अतिशय मोठा भाऊच नाही तर एक अतिशय उत्तम मित्र या निमित्ताने मला मिळाला. माझ्याही अडचणी असल्या आणि कधी मी आठवले साहेबांना सांगितलं तर कधीच आठवले साहेबांनी आपल्या अडचणींचा भाऊ केला नाही. त्या अडचणीतनं त्यांनी नेहमी मार्ग काढला आणि खऱ्या अर्थानं मी अतिशय विश्वासानं या ठिकाणी सांगतो, गेले 22 महिने महाराष्ट्रामध्ये आपण सरकार चालवतो. या 22 महिन्यामध्ये आठवले साहेब बरेचदा माझ्याकडे आले असतील, पण या सगळ्या त्यांच्या भेटीमध्ये कधीही वैयक्तिक काम आठवले साहेबांनी आणलं नाही, व्यक्तीच्या फायद्याचं काम आणलं नाही. आठवले साहेब जर आले असतील तर समाजाच्या हिताच्या कामाकरता, आठवले साहेब जर आले असतील तर छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या कामाकरता आणि त्यांचा पाठपुरावा हा केवळ माझ्या कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे एवढ्यापुरतं मर्यादित राहिला. खरं म्हणजे हे सरकार आणण्यामध्ये त्यांचा एवढा मोठा वाटा होता की त्यांनी काही मागणी केली असती, कुठलं वैयक्तिक काम सांगितलं असतं तरी देखील आम्ही धावून ते केलं असतं. पण जो समाजाचा विचार करतो, जो नेता असतो, तो कधी स्वतःचं बघत नाही, तो स्वतःच्या पलीकडे बघतो. आज आठवले साहेबांना मंत्रीपद मिळालं, आपण माझे आभार मानले, पण खरोखर आभार मानायचे असतील तर 2 लोकांचे मानले पाहिजे. पहिले आभार हे माननीय मोदी साहेबांचे मानले पाहिजे की ज्यावेळी आम्ही मोदी साहेबांकडे गेलो आणि मी त्यांना ही विनंती केली की रामदासजी आठवले हा केवळ एका राज्याचा नेता नाहीये, तर या भागामध्ये अनेक राज्यांमध्ये जे संघटना चालवतात आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये राहून समाजातल्या सामान्य माणसाची दुःख, त्याच्या व्यथा मांडणारे, प्रसंगी आंदोलन करणारे, प्रसंगी मोर्चा काढणारे, प्रसंगी त्याच्या बाजूने उभे राहणारे जमिनीवरचे नेते म्हणून आपण आठवले साहेबांना या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि मोदी साहेबांनी तात्काळ सांगितलं की निश्चित मी घेणारच, आणि त्यांनी ते घेतलं. आणि दुसरे धन्यवाद दिले पाहिजे ते रिपब्लिकन पार्टीच्या आपल्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना. माझ्याकडे रिपब्लिकन पार्टीचे सगळे पदाधिकारी आले आणि त्यांनी एकमुखानं सांगितलं की तुमचं या ठिकाणी काही असेल, आम्हाला कोणालाही काहीही मिळालं नाही तरी चालेल, किंबहुना आम्हाला नकोच, जोपर्यंत आठवले साहेबांना या देशाचा मंत्री आम्ही बघत नाही. आमचं एकच स्वप्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर आमचा एकही माणूस जो रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला त्या महाराष्ट्रातनं देशामध्ये मंत्री झाला नाही. हे आमचं दुःख आहे, हे आमचं शल्य आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या जीवनात काही मिळालं नाही तरी चालेल, पण आम्हाला आमचे रामदासजी हे मंत्री म्हणून बघायचे आहेत. रामदासजी ज्या पक्षाजवळ असे कार्यकर्ते, असे पदाधिकारी आहेत, तो पक्ष कितीही अडचणीत आला आणि कोणी आणण्याचा प्रयत्न केला तरी तो पक्ष कधी समाप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मी आपल्याला विश्वास देतो की आम्ही, हा शब्द तर पूर्ण झालाच आहे, आपल्या भावनांची या ठिकाणी जी काही आपण व्यक्त केली होती त्याची पूर्तता तर झालीच आहे. पण याच्या पलीकडे जाऊन जे रामदासजी आपल्याला शब्द आम्ही दिलेले आहेत, निश्चितपणे त्याचं देखील पालन होईल. आणि आता या सत्तेचं सगळं जे समीकरण आपण जुळवतोय, आता ज्या प्रकारे विनोदजींनी सांगितलं त्याच प्रकारे मंडळ, महामंडळ हे गठीत करण्याची प्रक्रिया आपण सुरू केली आहे. त्याच्यामध्ये देखील उत्तम आणि उचित असा वाटा हा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आपल्या सल्ल्याप्रमाणे मिळेल. सगळ्या प्रकारच्या सरकारच्या व्यवस्थेमध्ये निश्चितपणे आपल्या सगळ्या लोकांचा सहभाग या ठिकाणी असेल. आज या निमित्ताने एक प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आणि देशात तयार करण्याचा प्रयत्न चाललाय. खरं म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये ज्या प्रकारे माननीय मोदी साहेबांनी वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले आणि विशेषत्वाने समाजातल्या वंचित वर्गाकरता मोदीजींनी ज्या प्रकारे
निर्णयाचा धडाका लावला, त्यांना अनेक लोक या ठिकाणी आज त्यांना आपली राजकीय दुकानदारी बंद होते आहे असं वाटायला लागल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. इंदू मिलचा प्रश्न असेल, 12 वर्ष संघर्ष झाला, अनेक आश्वासनं मिळाली, केंद्रातही तेच सरकार होतं, राज्यातही तेच सरकार होतं, आश्वासन पूर्तता झाली नाही. पण यावेळी आठवले साहेब असेल, आम्ही असू, आम्ही एक शब्द केवळ मोदीजींना टाकला आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी होकार दिला. इंदू मिलच्या संदर्भातले सगळे निर्णय झाले. आज त्याचा आराखडा तयार झाला आणि मी सर्वच नेत्यांचं या ठिकाणी आभार मानेन. आठवले साहेब असतील किंवा इतर सगळे नेते असतील, सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या आराखड्यावर राजकारण करायचं नाही आणि सगळ्यांनी मिळून त्या आराखड्याची आज एक त्याचं चित्र तयार केलं आहे. त्याच्यातले जे बदल होते, आमच्या बडोलेजींनी सगळ्यांना भेटून ते बदल त्याच्यामध्ये केले आणि त्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत. आठवले साहेब आणि मी जपानमध्ये गेलो, जपानच्या कोयासान विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्याचं अनावरण करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. आमच्या विनोदजींनी ज्याचा पुढाकार घेतला ते लंडनचं घर असेल की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले, जिथे शिकले, त्या ठिकाणी जाऊन मोदी साहेब असतील, आठवले साहेब, आम्ही ते घर आपण त्या ठिकाणी अधिग्रहित केलं. या ठिकाणी आपल्या नागपूरचा दीक्षाभूमीचा विषय असेल की ज्याचा एक मोठा आराखडा, जगातलं उत्तम स्थान ते झालं पाहिजे, याकरता आपण तयार केला. आज वेगवेगळ्या प्रकारे मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आणि जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते कार्य पोचलं पाहिजे, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला. पण हे सगळं होत असताना काही लोक याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. मगाशी सांगितलं, ही गोष्ट खरी आहे, कोपर्डीची घटना गंभीर आहे आणि त्या घटनेचा निषेध प्रत्येक व्यक्तीने केला. गुन्हेगाराची कुठलीही जात असू शकत नाही, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो आणि ज्या प्रकारे त्या ठिकाणी अत्याचार झाला त्याचा पूर्णपणे निषेध हा आपण सगळ्यांनी केला. आणि आज मोठ्या प्रमाणात जे मोर्चे निघतायत, खऱ्या अर्थानं एक प्रकारचा आक्रोश आहे, याला दोष देता येत नाही. किंवा हे मोर्चे निघतायत याचा कोणीही दुसरा अर्थ काढून घेण्याचं कारण नाही. खरं म्हणजे मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की आज मराठा समाजाचे जे मोर्चे निघतायत त्याचे जे आयोजक आहेत त्यांच्या एका गोष्टीकरता मी आभार मानेन की सगळे मोर्चे मूक मोर्चे निघाले. या कुठल्याही मोर्चामध्ये एकही नारा दिला नाही, एकही भाषण दिलं नाही. या मोर्चामध्ये शांतपणे लाखो लोक चालत गेले, आपलं म्हणणं जे आहे ते त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला दिलं. आणि एकीकडे आपली शक्ती दाखवत असताना, आपली ताकद दाखवत असताना एक मोठा संयम देखील समाजाने पाळला. मी धन्यवाद याकरता देतो की काही लोकांना याचं राजकारण करायचं होतं. आजही काही लोक प्रयत्न करतायत की या मोर्चांच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भासता येईल का. विशेषत्वाने मोदीजींच्या कामानं, आमच्या कामानं आज ज्यांची राजकीय दुकानदारी बंद होण्याची वेळ आली आहे, असे लोक समाजामध्ये काहीतरी तेढ निर्माण होईल का, अशा प्रकारचा देखील प्रयत्न करतायत. मला विश्वास आहे ज्या प्रकारे संयमानं आपली ताकद ही मराठा समाजाने दाखवली, पण तो संयम ठेवला, हाच संयम यापुढेही निश्चितपणे राहील. आणि सरकार लोकशाहीमध्ये हा जो काही आक्रोश आहे तो निश्चितपणे समजून घेईल. समाजाच्या मनातला कुठलाही आक्रोश समजून घेणं हे सरकारचं कामच आहे. आणि त्यामुळे आमच्या आया बहिणींची या ठिकाणी पूर्णपणे सुरक्षा झाली पाहिजे, याकरता सरकार निश्चितपणे कटिबद्ध आहे. पण त्याच वेळी मला असं वाटतं की या देशातल्या, महाराष्ट्रातल्या नेत्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, समाज एकमेकाच्या विरुद्ध जाणार नाही,
दलित आणि दलितेतर संघर्ष, दलित आणि सवर्ण संघर्ष, अशा प्रकारचं पाप या महाराष्ट्रात घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अरे सत्ता येते जाते, सत्ता कोणाकडेही जन्मभर नसते, पण सत्ता येणं जाणं या प्रवासामध्ये जर सत्तेकडे जाण्याचा रस्ता हा माणसामध्ये भांडणं लावून आपण शोधत असू, समाजामध्ये तेढ लावून आपण शोधत असू, समाजामध्ये दरी निर्माण करून आपण जर सत्तेचा रस्ता शोधत असू, तात्कालिक एखाद्याला फायदा होईल, पण यानं देशाचा फायदा होऊ शकत नाही, महाराष्ट्राचा फायदा होऊ शकत नाही, समाजाचा फायदा होऊ शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं आज महाराष्ट्रातल्या सर्व नेते मंडळींनी एकत्रित येऊन कशा प्रकारे ही परिस्थिती आणि ही जी काही दरी निर्माण करायचा प्रयत्न आहे हा दूर होईल आणि सर्व समाज हे गुण्या गोविंदांना रामतील. छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी केवळ एका समाजाचा विचार केला नाही तर बहुजन समाजाचा विचार केला आणि बहुजनांमध्ये जे वंचित होते त्यांचा पहिल्यांदा विचार केला. त्या छत्रपती शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा महाराष्ट्र आहे, ज्यांनी आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं संविधान दिलं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि आमचा बाप असलेले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कधी जातीचा, पातीचा, पंथाचा विचार केला नाही, तर रयतेचं राज्य आलं पाहिजे, शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे, याचाच विचार करून आम्हाला खऱ्या अर्थानं धडा दिला. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही परिस्थिती आपण सगळ्यांनी मिळून आज बदलली पाहिजे आणि समाजातल्या शेवटच्या माणसाचा विकास कसा होईल. सगळ्या समाजामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत, त्या अडचणी कशा दूर करता येतील. शिक्षण पोचलं पाहिजे, आरोग्य पोचलं पाहिजे, शिक्षणाचा वाढता खर्च आहे तो कमी झाला पाहिजे. या प्रत्येक गोष्टीवर आज लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भारत एक नवीन झेप घेतोय, जग आपल्याकडे पाहत आहे आणि ही नवीन झेप घेत असताना आता आपल्यावर ही जबाबदारी आहे की समाजातला प्रत्येक व्यक्ती या विकासाच्या आपल्या वाटचालीमध्ये आपल्या सोबत आला पाहिजे. विकासाच्या वाटचालीतनं कोणीच वंचित राहणार नाही, याकरता आपल्याला राजकारण करायचं आहे. आणि मला निश्चितपणे विश्वास आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, माननीय आठवले साहेब ज्या मंत्रिमंडळामध्ये आहे ते सरकार असेल किंवा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी असलेलं भाजप, शिवसेना आणि संपूर्ण आपले मित्रपक्ष रिपाई आणि आपले सगळे मित्रपक्ष यांचं जे सरकार असेल, हे सरकार निश्चितपणे या शेवटच्या माणसाच्या विकासाकरता काम करत राहील, त्याकरता कटिबद्ध असेल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आठवले साहेबांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आठवले साहेब, आपण असेच वर जा, आपण अशाच प्रकारे प्रगती करा आणि आमच्या शुभेच्छा आपल्यासोबत राहतील. आपण सगळे एकत्रितपणे सोबत राहून समाजाचा, प्रत्येक व्यक्तीचा विकास करू, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.